रामकृष्ण हरिमावली दंडवत प्रणाम। आज डाळिंब विक्रीसाठी नाशिक या ठिकाणी डाळिंब घेऊन आलेलो आहे। गणपतीच्या आदल्या 2 दिवस ह्या वर्षी दरवर्षी गणपतीला बाजार 6,000 7,000 हे असे होत होते। त्यामुळे शेतकऱ्यांनी भरपूर माल आपल्या शेतीमध्ये ठेवला। शक्यतो जसा माल तयार होईल तसा विकला पाहिजे। आणि आज गणपतीचा सीझन असल्यामुळे पूर्ण नाशिक मार्केट असेल, नाशिक मार्केटचा प्रभाग असेल, काही आडते होते, त्या आडत्यांनी बांधावरती येऊन चुकीचा सल्ला दिला, त्याचा हा परिणाम आहे की 15 ऑगस्ट नंतर बाजार वाढतील। परंतु आडत्यांनी शेतकऱ्यांना ज्ञान शिकवायची, कोणत्याही आडत्यांनी शेतकऱ्याला ज्ञान शिकवायची गरज नाही। शेतकरी ज्याचा तो हुशार आहे, त्याला कुठे माल न्यायचा, कुणाला द्यायचा, कुणाला विक्री करायचा, कोणत्या मार्केटला न्यायचा, तो हुशार आहे। कोणी पुन्हा मार्केटला नेतील, कोणी अजून कुठं नेतील। परंतु जो तो शेतकरी हुशार आहे, बांधावरती येणाऱ्या आडत्यांना हा संदेश आहे की त्यांच्यामुळे हे जास्त रील तयार केल्या, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ राहिलेलं आहे। आज मार्केटमध्ये कमीत कमी 150 ते 200 गाडी या ठिकाणी आलेली आहे। हे नाशिक मार्केटमध्ये पाहू शकता आपण, तर पिकअप जिकडं तिकडं पिकअप लागलेले आहेत। आणि हा लोड माझ्या अंदाजानं तरी गणपती संपेपर्यंत तुटू शकणार नाही। गणपती संपल्यानंतर ही 3 आठवडे लोड शेतकऱ्यांनी मालाचा केला असल्यामुळे तुटू शकणार नाही। शक्यतो जसा होईल तसा माल 15 ऑगस्टच्या अगोदर चांगल्या प्रकारचे बाजार या ठिकाणी होते, परंतु शेतकऱ्यांनी माल न काढल्यामुळे हा लोड झालेला आहे। तर माझे सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की माल तयार झाल्याच्या नंतर थोडा माल विक्री करत राहावा। एकदम लोड आणून मार्केटला लोड करू नये। 10-20 कॅरेट 25 कॅरेट 50 कॅरेट मोठे शेतकरी असेल तर त्यांनी 50 कॅरेट काढावा, ज्यांच्याकडे थोडा माल आहे त्यांनी 10-20 कॅरेट काढावा, अशी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे। रामकृष्ण हरी दंडवत प्रणाम। हे पिकअप ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सगळे लागलेले आहेत। 150 ते 200 गाडी या मार्केटमध्ये आज आवक झालेली आहे। चला, दंडवत प्रणाम।